नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण आंतरराष्ट्रीय वार रेषेचा राहिलेला भाग अभ्यासणार आहोत. की मागच्या तासाला आपण पाहिलं की जागतिक प्रमाण वेळ जी आहे ती 0 रेखावृत्तावरून ठरवली जाते. त्यालाच आपण मूळ रेखावृत्त किंवा ग्रीनिचचे रेखावृत्त असंही म्हणतो. त्याचप्रमाणे आपल्या भारताची जी प्रमाण वेळ आहे ती 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. आणि जागतिक प्रमाण वेळ आणि भारताची प्रमाण वेळ यामध्ये जवळजवळ 5.5 मिनिटांचा फरक आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या भारताची जी प्रमाण वेळ आहे ती ह्या जागतिक प्रमाण वेळापेक्षा पुढे असते. आता आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये आणि सुनील आणि मिनलचा जो प्रवास आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला एक थोडासा हे करावं लागेल, माहिती पाहावी लागेल की आंतरराष्ट्रीय वार रेषेचा अभ्यास आणि मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असता वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ काय असेल हे समजण्यात जाण्यासाठी जो तक्ता दिलाय तो पूर्ण करण्यासाठी पृथ्वीची परिवलन गती आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, वेग लक्षात घेतला पाहिजे. की पृथ्वीला परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्यामध्ये म्हणजे 360° पूर्ण करण्यासाठी सुमारे 24 तास लागतात. म्हणजे 1 दिवस लागतो स्वतःभोवती फिरण्यात. म्हणजे पृथ्वीला एका तासाला 360° भागिले 24 तास म्हणजे 15° ती स्वतःभोवती फिरते. म्हणजे पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी 60 मिनिटे भागिले 15° बरोबर 4 मिनिटं लागतात. म्हणजे प्रत्येक अंश अंतरावर रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक पडतो. आता इथं जी आपली अशी रेखावृत्त असतात पृथ्वीवरची आपण पाहिली होती, तर आता हे दोन रेखावृत्तामधलं जे अंतर आहे ते 4 मिनिटाचं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सूर्यासमोरून हे रेखावृत्त जेव्हा जात असतं, हे एक रेखावृत्त जेव्हा पूर्ण होतं ह्या रेखावृत्तापासून ह्या रेखावृत्तापर्यंत हा जो कालावधी आहे तो 4 मिनिटाचा असतो. आता आपल्याला इथं सुनील आणि मिनलची जी पृथ्वी प्रदक्षिणा दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला वेळ सांगायची दोघांची. तर मूळ इथं जे रेखावृत्त आहे तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता, मूळ जे रेखावृत्त आहे याच्यामध्ये आपल्याला इथं 12 वाजलेले आहेत ह्या रेखावृत्तावरती. की इथं 12 वाजले असता इतर वेगवेगळ्या रेखावृत्तावर काय वेळ असेल आणि हा जो तक्ता आपल्याला पूर्ण करायला सांगितलेला आहे. म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या रेखावृत्तावर भिन्न भिन्न वेळ असणार आहे. आता उदाहरणार्थ 0 रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच वेळी 60° पश्चिम रेखावृत्त, आता इथं 60° हे पश्चिम रेखावृत्त जे आहे या रेखावृत्तावर 8 वाजले असतील आणि 60° पूर्व रेखावृत्तावरती 16 वाजले असतील म्हणजे 4 वाजले असतील. या वेळेची नोंद मिनल आणि सुनीलने घ्यायची आहे. सोबत आकृती देऊन आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. तर आधी आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण हे जे वेळ पूर्ण करतो, ही वेळ पूर्ण करत असताना आपण जसं जसं पश्चिमेकडे जाऊया तसं तसं वेळ मागे जात असते, पूर्वेकडे जाऊ तसं तसं वेळ वाढत जात असते आणि पश्चिमेकडे वेळ कमी होते, पूर्वेकडे जसं जाल तशी वेळ वाढत असते. मग आपण जसं जसं आता 30° रेखावृत्तावर आले तर मूळ रेखावृत्तावर तर इथं 12 वाजलेत. जेव्हा तुम्ही 30 वरती येचाल इथं काय वाजणार आहेत, 12च्या पुढे 2 तास धरायचे. 2-2 तासांनी या प्रत्येक रेखावृत्तावर 2-2 तासांनी वेळ पुढे जाते. म्हणजे इथं 30° रेखावृत्तावरती 14 वाजले बरोबर, इथं 14 वाजले, इथं 16 वाजले म्हणजे 4 वाजले, इथं 18 वाजले, इथं 20, इथं 22 आणि मग इथं 24. म्हणजे इथं तो दिवस आहे, मध्यरात्र झालेली आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत. म्हणजे इकडे काय झालेला आहे, तो जो पश्चिमेकडचा जो इकडं जो वार आहे तो इथं काय झालेला आहे, संपत आलेला आहे. म्हणजे इथं हा वार संपत आलेला आहे, पूर्वेकडला जो वार आहे तो संपत आलेला आहे. आणि आता पश्चिमेकडे जर विचार केला तर पश्चिमेकडे 10 वाजलेले आहेत, सकाळचे 10, नंतर सकाळचे 8, नंतर सकाळचे 6, 4, 2 आणि इथं मग
मध्यरात्रीचे, म्हणजे इथं दिवस नुकताच सुरू झालेला आहे. इकडं दिवस संपला आणि इकडं सुरू झालेला आहे. म्हणजे ही जी आंतरराष्ट्रीय जी वाररेषा आहे, ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आपण गेल्या शिकलो होतो की ही जी आहे 0 रेखावृत्ताच्या अगदी विरुद्ध बाजूला असलेली ही आंतरराष्ट्रीय वाररेषा ही म्हणजे 180 रेखावृत्ताला अनुसरून अशी आंतरराष्ट्रीय वाररेषा गेलेली आहे. तर आपण पुढं पाहणारच आहोत की ही आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे ती कशी गेलेली आहे, कशा पद्धतीनं तिची निर्मिती झालेली आहे, गरज का पडली. तर एक लक्षात ठेवायचं, ही 180 रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषा काढलेली आहे की जेव्हा या पूर्वेकडे या पश्चिमेकडे जो दिवस आहे, या पश्चिमेकडे दिवसाची सुरुवात होते आणि पूर्वेकडे हा दिवस संपतो. इथं म्हणजे इथं संपण्याचा दिवस असतो आणि इथं सुरू होण्याचा दिवस असतो. आता हा जो गुरुवार आहे आपल्याला इथं दिलेला, हा गुरुवार इथं सुरू झाला आहे, नुकताच सुरू झालेला गुरुवार आहे आणि इथं शुक्रवार संपलेला आहे. म्हणजे गुरुवारची इथं सुरुवात झालेली आहे आणि इथं बुधवार संपलेला आहे आणि इथं मात्र इथं गुरुवार पूर्णपणे संपला आहे आणि शुक्रवारचे 0 वाजलेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला तक्ता भरायचा, तर हा तक्ता तुम्ही भरू शकता. आता इथं वेळ आपल्याला इथं लक्षात येईल, इथं आपण बघू शकतो. आता इथं सुनील आणि मीनल यांचा प्रवास जो आहे, आता मीनलचा प्रवास जे आहे इथं रेखावृत्तावर 0 रेखावृत्तावरती गुरुवार दुपारचे 12 वाजले आणि मीनलनं काय केलंय, पश्चिम दिशेने प्रवास सुरू केलाय आणि सुनीलचा प्रवास जो आहे पूर्व दिशेने आहे. आणि मीनलला माहित आहे की आपण जसं पश्चिमेकडे जाणवू तसं 2-2 तासांनी आपलं जी वेळ आहे कमी होणार आहे. तर जेव्हा 30° पश्चिम रेखावृत्तावरती पोहोचते तेव्हा तिथं सकाळी गुरुवार असतो आणि 10 वाजलेले असतात. आणि जेव्हा 60° पश्चिम रेखावृत्तावर पोहोचते तेव्हा गुरुवार सकाळचे 8 वाजलेले असतात. म्हणजे जेव्हा ती 90° रेखावृत्तावर पोहोचते तेव्हा तिथं गुरुवार सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि नंतर ती 120° पश्चिम रेखावृत्तावर पोहोचते तेव्हा गुरुवारचे सकाळचे पहाटेचे 4 वाजलेत आणि जेव्हा ती पश्चिम 150° पश्चिम रेखावृत्तावर पोहोचते तिथं 2 वाजलेत आणि जेव्हा ती 180° रेखावृत्तावर पोहोचते तेव्हा तिथं मात्र गुरुवारचा नुकताच वार सुरू झालेला आहे. म्हणजे गुरुवारचे इथं 0 वाजलेले आहेत आणि इथं बुधवार संपून गुरुवार नुकताच सुरू झालेला आहे. आता इकडं विचार केला आपण जर पाहिलं की जेव्हा मग ती इकडं रेखावृत्त ओलांडते, इकडे येते, मग ती काय करते, पुढचा वार धरते की जेव्हा ही 180° रेखावृत्त ती ओलांडते इथून पुढं, इकडं पुढं आल्यावर 150° पूर्ववर्ती येते तेव्हा तिथं बुधवारचे 22, कारण आपल्याला माहिती आहे की एक दिवस मागे धरायचं म्हणून ती मागे धरते. मग इथं बुधवारचा तिनं 22 धरला, नंतर पुढे येते तिथं मग बुधवारचे रात्रीचे 8 वाजलेत, नंतर पुढं 90° येते सायंकाळचे 18 वाजलेत. म्हणजे अशा पद्धतीने परत बुधवारचे इथं पाहिले तर 4 वाजलेत दुपारचे, नंतर इथं दुपारचे जे आहेत ते 2 वाजलेत आणि इथं मग आल्यानंतर 12 वाजले, असं तिचं गृहीत धरलेलं आहे तिने. आता इथं आपण जर पाहिलं सुनीलचं पाहिलं तर सुनीलचं सुद्धा आपल्याला लक्षात येईल की सुनील जेव्हा ह्या रेखावृत्तावर जातो इथं तुमच्या लक्षात येईल की त्याचा पूर्वेकडून प्रवास सुरू आहे. तर इथं 30° पूर्व रेखावृत्तावर 14 वाजलेत, म्हणजे 12च्या पुढची वेळ, म्हणजे पूर्वेकडे वेळ वाढत जाते. मग इथं 14 येणार, त्यानंतर गुरुवारचे दुपारचे 16 म्हणजे 4 वाजले, नंतर इथं गुरुवारचे सायंकाळचे 18 वाजले, त्यानंतर इथं गुरुवारचे रात्रीचे 20 वाजले आणि गुरुवारचे रात्रीचे 22 वाजले आणि इथं 24 वाजले. म्हणजे इथं गुरुवार इथं संपलेला आहे. आणि मग तो जेव्हा इथं 180° रेखावृत्त ओलांडतो तेव्हा तो पुढचा वार धरतो आणि मग त्याला वाटतं की इथं 150 पश्चिम रेखावृत्तावरती शुक्रवार आहे. त्यानंतर 120 पश्चिम रेखावृत्तावरती शुक्रवारचे पहाटेचे 4 वाजले आणि 90° पश्चिम रेखावृत्तीवरती सकाळचे 6 वाजलेत आणि नंतर 60° पश्चिम रेखावृत्ती
शुक्रवारचे सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि नंतर पुढं 30 अंशावरती शुक्रवारचे 10 वाजलेत आणि जेव्हा तो इथं येतो तिथं त्यावेळेस त्याला वाटतं की शुक्रवारची दुपार झालेली आहे. म्हणजे हा गोंधळ कशामुळे झाला की इथं जेव्हा मीनल आणि ते दोघं इथं येतात तर मग त्यांना असं वाटतं की सुनीलच्या मते तिथं शुक्रवार आहे आणि मीनलच्या मते तिथं बुधवार आहे. मग गुरुवार कुठं गेला की तिथं एकच वार पाहिजे दोघांचा याला ॲक्च्युली. मग असं कसं झालं तर सुनील आणि मीनलने 0 अंश रेखावृत्तावरून पृथ्वी या प्रदक्षिणा करण्यास सुरुवात गुरुवारी दुपारी 12 वाजता ते निघालेत आणि प्रवासादरम्यान त्यांनी 180 अंश रेखावृत्त एकमेकांना ओलांडून ते पुढे गेले. जेव्हा सुनील प्रवास करून 0 अंश रेखावृत्तावर आला तेव्हा त्याला वाटले की आता शुक्रवार आहे आणि मीनल ज्यावेळेस 0 अंश रेखावृत्तावर परत आली तेव्हा तिला आता वाटले बुधवार आहे. मग हा गोंधळ कशामुळे झाला तर इथं त्याच्यावरचे प्रश्न आहेत ते आपण बघू. तक्ता पूर्ण केल्यानंतर मूळ रेखावृत्तावर म्हणजे ग्रीनिच येथे कोणता वार आला होता. आता तक्ता जो आहे तो सुनीलचा आहे, हे मीनलचा आहे की ज्यावेळेस मीनलनं हा मूळ रेखावृत्तावर आली पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर तेव्हा तिथं बुधवार आला होता असं तिचं म्हणणं होतं. आणि तक्ता म्हणजे सुनीलचा आणि सुनील जेव्हा पूर्ण फेरी मारून मूळ रेखावृत्तावर आला म्हणजे तिथं शुक्रवार होता. आणि मग दोघे एकाच ठिकाणी असून देखील वेगवेगळे वार कसे काय अनुभवत होते तर दोघांनी पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना आपल्या प्रवासात आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली होती. ही वाररेषा ओलांडल्यास प्रवासाच्या दिशेने मीनलने बुधवारच्या पुढचा गुरुवार व सुनीलने शुक्रवारच्या मागचा गुरुवार धरणे आवश्यक होते आणि हे त्यांनी न केल्यामुळे दोघंही बुधवार आणि शुक्रवार असे वेगवेगळे वार अनुभवत होते. हा उपक्रम करताना किती वार आले व ते कोणते? हा उपक्रम करत असताना बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे 3 वार आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो आहे की आपण ज्या आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतो, आता समजा ही आपली पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीच्या मध्यातून हे इथं 180 अंश रेखावृत्त आहे समजू हे, याच्या विरुद्ध बाजूला 0 अंश रेखावृत्त असतं. म्हणजे 0 अंश रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूला 180 आहे. मग हे जे 180 रेखावृत्त आहे ह्या वृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषेची निर्मिती झालेली आहे. मग ही आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय आहे नेमकं तर ही आंतरराष्ट्रीय वाररेषा तुम्ही तर ओलांडली प्रवास करत असताना, समजा इकडून तुमचा प्रवास करताना ही रेषा तुम्ही ओलांडली. आता ही दिशा आहे ती पश्चिम आहे आणि ही पूर्व आहे. जर तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जर प्रवास करत असाल तर तुम्हाला आहे त्या दिवसाचा मागचा वार तिथं धरावा लागतो. तुम्ही जर इथून जर सोमवारी निघाला तुम्हाला पाठीमागचा वार तिथं आढळणार. तुम्ही जर सोमवारी निघाला तर तुम्ही तर रविवारी पोहोचलेले असणार आणि याच्या उलट तुम्ही जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करत असता तेव्हा पुढचा वार तिथं धरावा लागतो. समजा इथं रविवार असेल तर तुम्हाला इथं सोमवार आहे असं इथं मानावं लागतं. आणि ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे ती जरी 180 अंश अक्षवृत्ताला जरी काढलेली असली अनुसरून, आता 180 अंश अक्षवृत्त जे आहे ते अगदी सरळ गेलेलं आहे, परंतु ही आंतरराष्ट्रीय वाररेषा काही ह्याच्यासारखी सरळ नाही आहे. काही ठिकाणी आली तर इथं थोडीशी पूर्वेकडे आहे, नंतर पश्चिमेकडे आहे, नंतर थोडीशी जिगजॅग स्वरूपामध्ये आहे. मग ही अशा पद्धतीची वाकडी काय 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून का काढली नाही ही तर ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे ती पूर्णपणे समुद्रातून किंवा सागर पृष्ठभागावरून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपला जो विशाल पॅसिफिक महासागर आहे त्या महासागरातून ही वाररेषा नेलेली आहे. कारण 180 अंश रेखावृत्त जे आहे ते काही ठिकाणी भूभागावरून गेलेलं आहे, जमिनीवरून गेलेलं आहे. त्यामुळं जिथं जिथं जमिनीचा भाग आला असेल त्यावेळेस ती रेषा मग काही वेळेस इकडं वळवलेली आहे, काही वेळेस इकडं वळवलेली आहे. म्हणजे कोणत्याही भूभागावरून किंवा कोणत्याही जमिनीच्या भागावरून हे आंतरराष्ट्रीय वाररेषा गेलेली नाही. आता याचं कारण काय आहे बाबा तर ते आपण पुढच्या तासाला बघूया की याचं कारण काय असू शकतं. तर याचं कारण सांगताना एक आपण अजून थोडासा हे वेळ बघूया की
समजा हे एक भूभाग आहे, कारण समजा ह्या भूभागावरनं ही आंतरराष्ट्रीय वाररेषा गेली. हा झाला पश्चिम भाग, हा झाला पूर्व भाग. आणि आपण काय म्हणलो की पश्चिमेकडून पूर्व जाताना मागचा वार धरावा होता आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे येताना पुढचा वार. समजा एकाच भूभागावरनं ही गेलेली आहे, तर इथल्या लोकांचा वेगळी तारीख आणि वेगळा वार असणार आणि इथल्या लोकांची वेगळी तारीख आणि वेगळा वार असणार आहे. मग इथं गोंधळ निर्माण होणार की समजा आपला अकलूज आणि यशवंतनगर घेतलं आणि तिथून जर आंतरराष्ट्रीय वाररेषा दोघांच्या मधून गेली तर यशवंतनगरची वार आणि दिनांक वेगळी असेल, अकलूजकडे आलं तर अकलूजमध्ये वेगळं असेल. म्हणजे हा सगळा गोंधळ निर्माण होईल. किंवा ही रेषा जी आहे जिमिनीवरनं कधी आपण क्रॉस केली किंवा कधी पार केली हे आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळे आपली वार आणि तारीख कधी बदलली हे आपण तिथे सांगू शकणार नाही. त्यामुळं ही जी वाररेषा आहे, जो मध्ये येणारा भूभाग आहे तो पूर्णपणे वगळून तो काय केलेला आहे की अशा पद्धतीनं ही रेषा आपल्याला वक्र झालेली पाहायला मिळते. तर राहिलेला भाग जो आहे तो पुढच्या तासाला आपण अभ्यासूया. तर हे तुम्ही बघा, तो तक्ता घरच्या घरी सोडवा. वेळ आपल्याला पश्चिमेकडे कमी झालेली दाखवायची प्रत्येक तर 2-2 तासांनी आणि पूर्वेकडे 2-2 तासांनी वाढते, असं हे लक्षात घेऊन तो चार्ट भरायचा आहे. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.